आणि आता बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये शरद पवारांच्या पक्षाचं शिबिर सुरू आहे। या शिबिराला जयंत पाटील अनुपस्थित असल्याची माहिती आहे। जयंत पाटील सध्या अनुपस्थित असल्यामुळे पाटील यांच्या नाराजीच्या चर्चाही सुरू झाल्यात। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सेजल, आज एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं नाशिकमध्ये होताना पाहायला मिळत आहे। खरं तर जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष पदावरून पाय उतार झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आणि त्याच्यानंतर हे पहिलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं शिबिर जे आहे ते नाशिकमध्ये होताना पाहायला मिळते। आणि याच शिबिराला माजी प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांची उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अनुपस्थिती पाहायला मिळते। त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा वरती येताना पाहायला मिळतात। कारण की आज या संपूर्ण शिबिरामध्ये जयंत पाटील यांचं भाषण होणार आहे, परंतु या भाषणाला जयंत पाटील नाशिकमध्ये उपस्थित राहणार काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु गेल्या काही महिन्यांपासून पाहतोय की जयंत पाटील हे पक्षामध्ये नाराज असल्याची काहीशी चर्चा आहे। ते कोणापासून नाराज आहेत हा देखील हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। नक्कीच या संदर्भातले अपडेट्स अक्षय तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि आता बातमी नाशिकमधूनच आहे। नाशिकमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात पिवळ्या रंगाचा वापर करण्यात आलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गुलाबी रंगाला हे उत्तर दिल्याची यामुळे चर्चा सुरू झाली आहे। ओबीसी समाजाला पक्षाकडे खेचण्यासाठी सुद्धा पिवळा रंग वापरल्याची चर्चा आहे। आम्ही नवीन झेप आता तिथे घेत आहोत। आम्हाला भाजप असेल, मित्र आमचे जे काही जवळचे लोक होते ते आता भाजप बरोबर गेलेले आहेत। ह्यांनी वेगळ्या पद्धतीने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, आमच्या नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न तिथे केला आणि हा पक्ष परत एकदा उभारी घेत आहे। जसे नवीन सकाळ असते त्याचा रंग जो असतो त्या रंगाप्रमाणे, म्हणजे जो सूर्याचा रंग असतो त्याप्रमाणे आम्ही नवीन पहाट तिथं लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी बघत आहोत, असा त्याचा मागचा हेतू आहे। असा काही विषय नाहीये। पिवळा रंग हा रंग काय एका समाजाचा असं नाहीये। एक ऊर्जा देणारा जो हे आहे, सूर्याचा जसा उगम होतो त्यावेळेला जसा सूर्य सोनेरी किरणाने पिवळा रंग देतो तसा तो विषय आहे।